नवी मुंबईतून मॉन्सून अपडेट। नवी मुंबईत पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तुर्भे स्टेशनमध्ये देखील आता पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे तुर्भे स्थानकावर पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे इथला स्टेशन परिसर जो आहे तो देखील आता पाण्याखाली गेलाय। तुर्भे स्थानकावरील ही दृश्य बघतोय की कशा पद्धतीनं प्रवासी या पाण्यातनं वाट काढत निघतात, कारण मोठ्या प्रमाणात तुर्भे स्टेशनमध्ये पाणी साचलंय। तर नवी मुंबईतील दृश्य आहे तुर्भे स्टेशनवरची, कारण नवी मुंबईत पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे हे पावसाचं पाणी जे आहे ते स्टेशन परिसरात दाखल झालं आणि त्यामुळे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते। या पाण्यातनं वाट काढत प्रवासी जे आहेत ते प्रवास करताना दिसत आहेत। तुर्भे स्टेशनवरची ही दृश्य, जिथे तुर्भे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। मुसळधार पाऊस पडताना दिसून येत आहे। खारघर, बेलापूर, वाशी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि आपल्याला दिसून येत आहे काल सुद्धा पावसाने मोठी हजेरी लावलेली आहे। आपण पाहू शकता तुर्भे ते महापे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि महानगरपालिकेचे सुद्धा पंप जे आहे ते पाणी काढताना आपल्याला दिसून येत आहे, कारण याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना सुद्धा या पाण्यातून मार्गातून वाहन चालवावं लागतं आणि त्यामुळे संपूर्ण कधी कधी वाहतूक कोंडी सुद्धा होताना दिसून येते। त्यामुळे याच MIDC रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अनेक दिवसांपासून इथे रहिवासी मागणी करतायत याचा पाण्याचा निचरा झाला पाहिजे, मात्र तसं होताना दिसून येत आहे। त्यामुळे अनेकदा महापालिकेकडून अनेक तक्रारी केलेल्या आहेत, मात्र आता कुठेतरी महानगरपालिकेने पंप लावून या भागाचं पाणी काढण्याचं काम सध्या सुरू केलं आहे। त्यामुळे संपूर्ण भागामध्ये या भागामध्ये पाणी साचलेलं दिसून येत आहे। त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लागलेली। आपल्यासोबत जे रहिवासी आहेत, सर काय मागणी आहे तुमची? आम्ही गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की इथला जो